अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नागपूरमधूनच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे स्नेहनगर परिसरात घरामध्ये पाणी शिरलंय। यामुळे मेस चालकाचं मोठं नुकसान झालंय। घरातील संपूर्ण अन्नधान्य, सामान आणि मेसचे लाकडी स्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ही दृश्य आपण पाहू शकतो। तर नागपुरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती कायम आहे। यामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। दरम्यान स्नेहनगरमधील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपुरात काल दिवसभरात 179 मिलीमीटर पाऊस झाला आणि अख्खी नागपूर नगरी जी आहे ती जलमय झालेली होती। खरं तर नागपुरात आजही अशी परिस्थिती आहे का काल झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे जे प्रचंड नुकसान झालं आहे ते साफ करण्याचं काम अनेक घरांमध्ये खरं तर सुरू आहे। मी सध्या नागपुरातील स्नेहनगर परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं स्नेहनगर परिसरामध्ये जे खानावळ चालवली जात होती त्या ठिकाणचे हे सगळे दृश्य आहे। निलेश चिंचोडकर यांची ही खानावळ होती, मात्र अखरं जे काय आहे परिस्थिती गंभीर झाली आणि अख्खं स्ट्रक्चर जे होतं त्यांचं जे बांबूमुळे उभं झालं होतं ते स्ट्रक्चर पूर्णतः जे आहे ते कोलमडलेलं आहे। यासोबतच घरातलं अन्नधान्य असो किंवा खानावळ चालत असल्यामुळे काल केलेला स्वयंपाक असो त्याची अशा पद्धतीने नासधूस झाली आहे। आमचं जे अन्नधान्य जमा होतं आणि आमची जे बनवलेलं वस्तू ज्या करून आम्ही 500,000 रुपयाची आणतो आणि दिवसभरात 500,000 रुपये आम्ही कमवतो बा, ते तर झालंच आमचं नुकसान। परत आमची गादी, आमचा फ्रीज, आमचे ब्लँकेट्स आणि जे काही जसं मिक्सर वगैरे आहे हे पूर्ण अस्तव्यस्त झालं। म्हणजे जेणेकरून आम्हाला आता निवारणही करतो म्हणलं तर आम्हाला कोणाची साथ नाही ना काही नाही। आमचं स्वतःच्या हातपायावर जे करतो आम्ही तर त्याच्यावर आता जसं मार्केटात जाऊन माल आणतो म्हटलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याजवळ पैसे नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट पराग ढोबळे।